झी 24 तास एक पाऊल पुढे. गंगूबाई नॉन मॅट्रिक फेम दिग्दर्शक राजेश देशपांडे आता घेऊन येतोय कोणी घर देता का घर हा नवा कोरा सिनेमा. भरत जाधव, क्रांती रेडकर यांच्यासह अनेक विनोदवीरांची फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आणि ह्याच निमित्ताने आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी भरत जाधव आणि राजेश देशपांडे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा. कोणी घर देता का घर असं म्हणायची वेळ मराठीतला सुपरस्टार भरत जाधववर आली आहे. त्यालाच विचारूया काय नेमका प्रकार आहे, काय घर मागताय, एकदम काय अडचण काय आली आहे नेमकी. अरे बापरे, हे चित्रपटाचं नाव आहे कोणी घर देतं का घर. अडचण अशी काय नाही, अडचण अशी की छोटीशी अडचण आहे ती म्हणजे लोकांना सांगण्यासाठी इथे आम्ही दोघे उभे आहोत. ती अडचण अशी आहे की हा चित्रपट येतोय, हा येऊन तुम्ही पहा. तुम्हाला अशी वेळ येणार नाही की कोणी घर देतं बोलायची. फक्त चित्रपट पहा, पण तुम्हाला हे जे काही घर मागणं आहे किंवा ज्या घरात हे काही सगळे जे जमलेले कॅरेक्टर्स दिसत आहेत हे नक्कीच तुमचं मनोरंजन करतील. आणि अशी वेळ येणार नाही की कोणी घर देतं की घर असं बोलायची. पण हा चित्रपट पाहता नक्की एवढा विचार करा की ज्या आई वडिलांना आपण घराबाहेर काढतो, आजी आजोबांना, तर त्यांची थोडीशी काळजी घ्या. कारण त्यांनी फार लहानचं मोठं तुम्हाला फार असं गोंजारून सगळ्या गोष्टी पुरून मोठं केलेलं असते. आणि नंतर मग अशी वेळ येते की तुम्हाला त्यांना घराच्या बाहेर तुम्ही काढता. आता ही तद्दल कमर्शियल फिल्म आहे, कॉमेडी फिल्म आहे. आणि ह्या विनोदी अंगाने आम्ही ह्या चित्रपटात भरपूर धमाल करतोय. हे जे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला दिसत आहेत हे कोणी सिरियस तसे नाही आहेत, त्यांच्या टेन्शनमध्ये नक्की आहेत. पण हा चित्रपटात ते टेन्शन बाजूला सारून लोकांचं मनोरंजन करत ही स्टोरी पुढे देतात. आणि याचं संपूर्ण श्रेय जाते ते आमचे लेखक आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे, ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली. मुळात ही कल्पना इतकी गोड आहे की एक तरुण कपल, लग्न लावून जे पाळलेलं कपल आहे त्यांना कुठेच आसरा मिळत नाही आणि जे आसरा शोधतात ते पण एका अशा पद्धतीने वृद्धाश्रमात जातं. माझ्या मते राजेशनी बोलव की त्याच्या डोक्यातली सुंदर कल्पना, ज्या कल्पनेवर आम्ही सगळेजण तयार झालो पिक्चर करायला. राजेश, पुन्हा एकदा काहीतरी वेगळा धुडगूस दिसतोय सिनेमा. खूप सगळे कलाकार दिसत आहेत. भरत, क्रांती. हो, भरत क्रांती तर म्हणजे भरत आणि आम्ही एकत्र मित्र आहोत आणि एकत्र नाटकात काम केलं. आम्ही 1 वर्ष ऑल दी बेस्टचे जवळजवळ 300 प्रयोग केले. त्याच्यामुळे काय म्हणू त्याला, एकत्र दौरे केल्यावर माणूस किती जवळ येतो तितके आम्ही जवळ होतो. आणि त्यावेळी ॲक्च्युली खऱ्या अर्थाने भरतची आणि माझी पण तीच अवस्था होती, कुणी घर देता का घर, जेव्हा आम्ही एकत्र काम केलं. तर त्याच्यामुळे ना एक आमच्या आर्टिस्ट म्हणून एक संवेदना आमच्या मॅच करतात एकमेकांना. आणि क्रांतीला आम्ही इंटर कॉलेजपासून बघत आलो, ती खूप पॅशनेट ॲक्टर आहे. तर भरत क्रांती ॲज अन ॲक्टर त्यांच्याबद्दल वेगळं बोलायची गरज नाही. या गोष्टीबद्दल असं बोलेल की जसं भरत म्हणाला की जे वृद्ध मुलांच्या किंवा सुनांमुळे घर सोडून त्यांना जावं लागतं, दूर जावं लागतं, नातवांपासून दूर राहतात, तर त्यांचं तर दुःख आहेच. पण ह्याच्यात अजून एक वेगळा अँगल आहे की आई बापांच्या हेकेखोरपणामुळे काही तरुण मुलांना सुद्धा घराबाहेर पडावं लागतं. आणि ते दुःख भरत आणि क्रांतीचं आहे की फक्त एकांगी दुःख नाही. आपण म्हणतो की म्हाताऱ्यांना बाहेर काढलं घरा, आणि पण त्यांची पण बाजू असेल ना, सुनांची पण काहीतरी बाजू असेल, मुलाची पण काहीतरी बाजू असेल. हा जो संवाद तुटलेला आहे, हे जे पूल तुटला आहे तो बांधणं हे आज गरजेचं वाटतं. आणि ते सांगणारा हा चित्रपट आहे. पण हा कुठेही गंभीर नाही आहे. हां, मुळात घाबरू नका की काहीतरी असं विषय सांगतोय म्हणून प्रचंड हसवणारा, म्हणजे एखादा टिपिकल विनोदी चित्रपट म्हणून येतो ना, त्याच्यापेक्षा हा चित्रपट जास्त हसवेल याची गॅरंटी मला आणि भरतला आहे. कारण याचा पहिला जो हाफ आहे ना, फर्स्ट हाफ, हा मॅड कॉमेडी आहे, टोटल मॅड कॉमेडी. पुन्हा एकदा क्रांती आणि तो, हे काय नेमकी केमिस्ट्री आहे, एका मागणे एक तुमचे सिनेमे यायला लागलेत. एक मुळात क्रांती एक चांगली मैत्रीण आहे. आता हा जरा तिचा नाही माझ्यातला भाग, पण कधी कधी असं होतं ना की ट्युनिंग जेव्हा असतं तेव्हा लोकांना, जे दिग्दर्शक निर्माते, काही विचार कोण येतं की अरे याचं ट्युनिंग चांगलं आहे, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साधता येतील. किंवा एक ट्युनिंग असल्यामुळे काही गोष्टी काही तसं लिखाणात पण येतं की अरे या दोघांचं ट्युनिंग आहे म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी त्यांच्याकडनं काढून घेता येतील. आता हा झाला त्यांचा भाग. पण माझा क्रांतीबद्दलचा विचार मी एवढं सांगेन की एक चांगली मैत्रीण आहे, चांगली ॲक्ट्रेस आहे ती. मुळात तिला चांगले दिग्दर्शक जर भेटले ना तर ती सॉलिड काम करते. म्हणजे अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर आमचा शिक्षणाच्या आईचा गो, त्या तिचा तसा रोल फार असं एकदम हे होता, वेगळा होता. पण क्रांतीने सुपर काम केलं होतं. किंवा फक्त लढ म्हणा घ्या, की आता इथे आमच्या ह्या चित्रपटात हे तिने म्हातारीचा गेटअप केला. म्हणजे क्रांती अशी चांगली ॲक्ट्रेस वगैरे मला माहिती आहे, पण क्रांतीकडे टायमिंग सेन्स तुफान आहे.
विनोदासाठी जी गोष्ट लागते तर ती क्रांतीकडे तुफान आहे टायमिंग सेन्स. नंबर 2, ती अशा गेटअपमध्ये काम करायला मला वाटलं नव्हतं, पण जेव्हा ते गेटअप करून माझ्यासमोर आम्ही रिहर्सल्स करायचो ना, तर मी स्वतः हसायचो. ती ज्या पद्धतीने त्या गेटअपमध्ये ते बेरिंग घेऊन काम करत होते ना, तर नाही आता आम्ही एकत्र काम करतो म्हणून आता आम्हाला माहिती आहे म्हणून चल बन चुकी आहे, तर तसं नाही आहे तिच्याकडे. आपण असं करून बघूया का, मग अजून असं, मग राजेशला बोलून राजेश आम्ही असं करू, मग राजेश काय तर अजून सांगणार नाही, हे जरा बदला की हे करा. तर ना ते एक इम्प्रोव्हायझेशन करायची गोष्ट असते ना, त्या हल्ली फार कमी झाली आहे. कारण प्रत्येकाला मोबाईलमध्ये जसं राजेश म्हणतो तसं मोबाईलमध्ये अडकलं असतं. सीन काय आहे, सीनचा विचार आपण काय मांडतोय, त्या सीनमध्ये आपण नक्की काय देतोय, हे बाजूला नुसतं वर येऊन ते TV सिरियलसारखं झालं आहे. डेली सॉप करतात, 2 शॉट दिले, माझं काम संपलं. तर तसं नाही, ह्या सीन नंतर दुसरा सीन कुठला होणार, तर त्यासाठी एखादी गोष्ट इम्प्रोव्हाइज करायची असते ना. कॉमेडीला नेहमीच तुम्ही ताजेतवाने राहणं फार महत्वाचं आहे. सिनेमामध्ये 2 वेगवेगळे गेटअप दिसत आहेत. एक म्हणजे रोमॅन्टिक कपल दिसतंय, दुसरीकडे काय दाढी बिडी आणि खूप सगळे कलाकार. नेमकं काय प्रकार आहे? काय पळून जाऊन कुठे काय लग्न करताय किंवा काय काय चाललंय का? लग्न होते आणि मग पळतात आणि पळतात ते कोणाच्या हाताला लागू नये म्हणून एका ठिकाणी येतात वृद्धाश्रमात, पण तिथे येतात ते गेटअप करून घुसतात. पण ते तरुणच असतात. तरुण माणसं येऊन गेटअप करून काम दाखवतात. तर ती एक गंमत आहे, ती त्याने राजेशने चांगल्या पद्धतीने हँडल केली. की म्हातारे असं म्हणत नाहीत की आम्ही म्हातारे होतो, आम्ही तर ते कुठे दळत बसत नाहीत की माझ्या मुलाने मला कसा त्रास दिला वगैरे. तसा टिपिकलपणे या चित्रपट ठेवलेला नाही. ते आहे प्रत्येकाचं एक टेन्शन आहे, प्रत्येकजण घराच्या बाहेर का पडलं त्याचं एक बारीकसं लॉजिक आहे. पण त्या लॉजिकला मोठं न करता त्याच्यावर भाष्य करत, विनोदी अंगाने भाष्य करत हा चित्रपट पुढे जातोय. राजेश, म्हणजे लोकांना हसवणं तितकं तर सोपं नाही, रडतात लोक पटकन. पण हे जे हसवणं आहे, तुझे नाटक असेल, सिनेमा असेल, वेगवेगळे, याच्यामध्ये काय तीच धमाल बघायला मिळणार? खूप सगळे दिसतात. हो, ऑफकोर्स, म्हणजे तीच तर आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. कारण कसं आहे, माणूस जसं काम करत राहतो तसं त्याला अजून काही 4 गोष्टी शिकत जातो. त्याच्यामुळे कुठली कलाकृती पहिल्या कलाकृतीपेक्षा जास्त चांगली कशी होईल दुसरी, हा प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आणि तो जेन्युअनली मला वाटतं इथे यशस्वी झालाय. आणि प्रत्येकाने ना एक वेगळा, म्हणजे गंमत सांगायची तर ह्याच्यातनं सरप्राईज पॅकेज आहेत काही. म्हणजे आयुष्यात त्यांनी असं काम कधीच केलं नाही अशी लोक आहेत. दीपक शिर्केनी विनोदी करताना बघणं हा लोकांसाठी एक मेजवानी आहे. धमाल काम केलंय त्यांनी. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं. रीमाताई विनोदी करतायत किंवा प्रत्येकांना त्यांनी न केलेला रोल करतोय. आणि भरत आणि क्रांती म्हातारा करणं, भरतची रेंज तर आपल्याला ऍक्टर म्हणून माहिती आहे, सैरेस आहे, तो सगळंच करतो. आणि पुन्हा सेन्सिटिव्हली एक रोल पोहोचवणं ही भरतचं खासियत आहे, ओव्हर ऍक्टिंग न करता. म्हणून भरत मला ह्या रोलसाठी हवा होता. की तो राहुल द्रविड आहे, तो असा सटल खेळत असतो. कारण तो जरा लाऊड केला असता ना, ते म्हातारा तो विचित्र वाटला असता. आणि एक नवीन लग्न जोडपं त्यांच्या हनीमूनच्या दिवशी त्या रात्री जर एका वृद्धाश्रमात म्हातारे बनून राहत असेल तर त्यांचं एक दुःख काय असेल वेगळं. विचार करा की त्यांना जवळ यायचं आहे आणि त्याला भेटू देत नाही तो माणूस, आणि त्यांची तडफड, हा एक सॉलिड वेगळा अँगल आहे याच्यातला. प्रचंड धमाल आहे. आणि ते कधी चुकून डोळ्यात चुकवतात, एकदा एकत्र येतात आणि मग होते ते, तो सस्पेन्स आहे, तो नाही सांगत. सस्पेन्स तसाच ठेवायचा आहे. राहू दे ना, लोकांना काहीतरी ठेवू देत ना, परत पिक्चर काढला येते लोकांना. नाही, पण मी एवढं खात्रीने सांगेन की हा चित्रपट या थिएटरमध्ये, अर्थात थिएटरमध्ये, आता DVD आणि CD ची वाट पाहू नका, थिएटरमध्ये या, चित्रपट पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि एक टाइमपास मनोरंजन स्वतःचं करून घ्या. थोडासा विचार करा आपल्या आई वडिलांबद्दल, आपल्या आजी आजोबांबद्दल, की आपण नाही विचार करू शकत असेल, आपलं घरचं ठीक असेल तर मान्य आहे. शेजाऱ्यांच्या आई वडिलांचा काय प्रॉब्लेम असेल तर जरा त्यांना मदत करा आणि त्यांना शक्यतो घर फोडू देऊ नका. कारण पुढे काय प्रॉब्लेम होतात त्यांना फेस करत आई वडिलांना किंवा आजी आजोबांना, तर तेवढी काळजी घ्या. आणि बस सुखात राहा, सुखात ठेवा आपल्या सगळ्या सिनियर्स लोकांना, आणि त्यांना रिस्पेक्ट ठेवा त्यांचा, एवढंच मी सांगू शकेन. खूप खूप धन्यवाद. तर घर फोडू देऊ नका असा एक मेसेज देणारा सिनेमा, भरत, क्रांती आणि राजेश देशपांडेचं दिग्दर्शन, असा एक वेगळ्या थाटणीचा, वेगळ्या विषयाचा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.